नमस्कार. आज आम्ही आहोत पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यातल्या पळसपाडा या ठिकाणी आणि या ठिकाणी आज आपण डॉक्टर सुमित ढाक या पीएचडी केलेल्या आदिवासी तरुणाचा सत्कार करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी आम्ही आलोय. सुमित ढाक यांचा सत्कार करण्याचं कारण एवढंच आहे की पालघर जिल्हा गेल्या अनेक वर्षापासून कुपोषण, बालमृत्यू, बेरोजगारी आणि स्थलांतरासाठी फक्त सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध आहे. पण गेल्या 8-10 दिवसांमध्ये वृत्तपत्रामध्ये ज्या बातम्या येतात आणि ज्या पद्धतीने माध्यमांनी कव्हरेज दिलाय त्यामध्ये सुमित ढाक यांनी केलेली शेतीची क्रांती सगळ्या देशभर पसरलेली आहे की पालघर जिल्ह्यामध्ये मोखाड्यासारख्या दुर्गम भागात आणि डोंगराळ भागामध्ये सुमित ढाक यांनी आधुनिक पद्धतीने, प्रयोगशील पद्धतीने जी शेती केली आणि थायलंड किंवा परदेशात ज्या ज्या पिकांचं चांगलं मार्केट आहे, चांगलं उत्पादन आहे, चांगली ग्रोथ आहे, त्या पिकांचा प्रयोग त्यांनी मोखाडा तालुक्यात केला. आणि इथली आपल्या हातामध्ये पॅकेट्स आहेत, ही पांढऱ्या रंगाची जांभळं, आतापर्यंत आपण जांभळ्या रंगाचा जांभूळ ऐकला होता, पण पांढऱ्या रंगाची थायलंडची जांभळं, जी जांभळं खायला अतिशय गोड आहेत आणि डायबिटीससाठी शुगर फ्री अशा पद्धतीची ही जांभळं आहेत. आणि त्याची शेती सुमित ढाक यांनी पालघर जिल्ह्यामध्ये केली आणि ती इतकी यशस्वी झाली की त्याची दखल देशभरातल्या माध्यमांनी घेतली. मी यांचं कौतुक करायचं एवढंच कारण आहे की त्यांनी व्यवसाय केला हे कौतुकाचं कारण नाहीये, तर पालघर जिल्ह्यामधल्या तरुणांना त्यांनी एक आदर्श दिलाय, शेतकऱ्यांना एक आदर्श दिलाय की आपण हतबल होता कामा नये. आपली जमीन डोंगराळ आहे तर फक्त आपण नागली वरेवर अवलंबून न राहता या जमिनीमध्येही आपण वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेऊ शकतो. इथे कलिंगड लावलेलं आहे, इथे काजू प्रोसेसिंगचं युनिट त्यांनी सुरू केलेलं आहे, इथे वेगवेगळ्या प्रकारची पिकं त्यांनी घेतलेली आहेत. जवळपास 18-20 एकरामध्ये त्यांनी खूप चांगली शेती केलेली आहे. तुमची जमीन ही डोंगराळ भागासारखीच आहे, पण त्या भागाचं योग्य त्यांनी सॉइल कन्झर्वेशन आणि वॉटर कन्झर्वेशन मध्ये पीएचडी केलेली आहे. पालघर जिल्ह्याचा अभिमान असलेला हा तरुण आहे आणि त्याचं आम्ही कौतुक आज केलेलं आहे. मी या निमित्ताने पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करेन की कुठेही आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार सुमित ढाक यांच्यासारखा करायचा. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या शेतीमध्ये चांगलं कल्टिव्हेशन करून, चांगलं कन्झर्वेशन करून, चांगलं प्लॅनिंग करून जर आपण आधुनिक पद्धतीने प्रयोगशील शेती केली तर आपली जमीन देखील सोनं आपल्याला पिकून देऊ शकते. आणि तो आदर्श घेतला तर आपल्या पालघर जिल्ह्यामधलं कुपोषणही दूर होईल, बेरोजगारी दूर होईल आणि स्थलांतर थांबेल. सुमितजी, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना, तरुणांना एक आदर्श दिलाय. तुमचं आज मनापासून कौतुक करण्यासाठी आम्ही आलो.